जय गजानन जयतु संस्कृतम. श्रीमद भागवत पुराणामध्ये आलेला अवधूत यदू संवाद आपण समजून घेतोय. त्या निमित्ताने त्या पुराणाची ती जी कथा पद्धती आहे ती आपण समजून घेतोय. पुराण समजून घेतोय. पुराणातल्या कथा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात व्यवस्थित लक्षात घ्या, पुराणांनी जरी कथा वेगवेगळ्या सांगितल्या असल्या किंवा असे संवाद सांगितलेले असले तरी कथा सांगणे हे पुराणाचं उद्दिष्ट नसतं. मूळ उद्दिष्ट नाहीये, व्यापक उद्दिष्ट नाहीये. मग काय सांगायचंय? त्यांना सांगायचं कथनीय आहे. कथा हे माध्यम आहे. कथा नसते लक्षात ठेवायची, पण कथा लक्षात राहते आणि म्हणून कथा सांगायची आणि कथेच्या माध्यमातून कथनीय सांगायचं. याचा अर्थ त्या कथेतून जे मांडायचंय, कथेतून जे सांगायचंय त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. पण ते नुसतं सांगितलेलं पचत नाही. म्हणून सांगायचं काय आहे? शेवटी सांगायचं वेदांत तत्वज्ञान आहे. शेवटी सांगायचं तत्वज्ञान आहे. आध्यात्मिक उपदेश करायचा आहे. पण तो थेट केला तर तो सामान्य माणसांच्या दृष्टीने अनाकलनीय होऊन जातो, पचत नाही. आणि मग उपाय म्हणून दुसरा हा मार्ग घेतला जातो. व्यवहारात एक उदाहरण देतो म्हणजे आपल्याला नेमकेपणे लक्षात येईल. जगातलं सर्वश्रेष्ठ अन्न कोणतं? आयुर्वेद आपल्याला सांगतो तूप हे सर्वात श्रेष्ठ अन्न आहे. तुपापेक्षा अद्वितीय अन्न पदार्थ कोणताही जगात नाही. पण मला सांगा, नुसतं तूप पिलं तर ते पचेल का? त्याचं उत्तर आहे नाही. मग काय करावं लागतं? त्याचं उत्तर आहे ते तूप, भात म्हणा, पोळी म्हणा, भाकरी म्हणा, अशा कुठल्या तरी पदार्थावर घ्यावं लागतं आणि त्या पदार्थासोबत तूप खाल्लं की मग तूप पचतं. पण शेवटी पचवायचं काय आहे? शेवटी खाऊ काय घालायचंय? तर तूप खाऊ घालायचंय. हा हिशोब समजून घ्या. पण जसं ते नुसतं चालत नाही तसा उपदेश तत्वज्ञानाचा, वेदांत शास्त्राचा नुसता उपदेश सामान्य माणसाच्या गळी उतरत नाही. म्हणून कथांचे पुट चढवलेले असतात. पण सांगायचं शेवटी त्यांना तत्वज्ञान आहे. हे एकदा सूत्र समजून घेतलं ना किंवा आपल्याला समजतं की या वेगवेगळ्या माध्यमातून, या वेगवेगळ्या कथांच्या, या वेगवेगळ्या संवादांच्या माध्यमातून त्यांना ते वैदिक तत्वज्ञान, ते वेदांत तत्वज्ञान, त्या वेदांत तत्वज्ञानात सांगितलेल्या वेगवेगळ्या परिभाषा त्या स्पष्ट करून सांगायच्या असतात. अशी एक अत्यंत दिव्य परिभाषा या निमित्ताने आपल्या समोर येत आहे, जो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. मग कोणत्या गुरुकडून आणि कसे शिकले हे त्याच्यातून पुढचा विषय आपल्या समोर येईल. ती परिभाषा आहे लांबलचक अशा प्रकारची शब्दावली आहे. अभिन्न निमित्त उपादान कारणत्व अशी एक मजेदार परिभाषा वेदांत शास्त्रांनी सांगितली. अभिन्न म्हणजे वेगळं नसणे, निमित्त आणि उपादान असे दोन कारण आणि या सगळ्यांनी वेगळं नसणे याचा अर्थ एकच ते असणे असा त्याचा सामान्य अर्थ. म्हणजे काय? टप्प्याटप्प्याने समजून घ्यायचा प्रयत्न करू. काही पारिभाषिक शब्द, जसं एखादी कोणतीही गोष्ट जी निर्माण झालेली असेल तिला शास्त्रामध्ये कार्य असं म्हणतात. निर्माण झालेली गोष्ट. आणखीन एक उदाहरण देतो, म्हणजे उदाहरण पाहत पाहत आपल्याला सोबत गेलं की सगळ्या परिभाषा स्पष्ट होतील. उदाहरणार्थ, एक मातीचा घडा तयार झालेला आहे. घट ज्याला आपण म्हणतो तो घडा तयार झालेला आहे. तर तो तयार झालेला असल्यामुळे त्या घटाला, त्या घड्याला कार्य असं म्हणतात. पहिली परिभाषा सांगितली. हे कार्य जे आहे ते ज्या गोष्टींपासून तयार होतं त्याला कारण असं म्हणतात. म्हणून आपल्याला शब्द ऐकून माहिती असेल, कार्य कारण भाव. कोणत्याही गोष्टीतलं एखादी गोष्ट जी कार्य स्वरूपात घडते तिच्या मागे कारण काय आहे याचा विचार केला जातो. मग त्याच्या मागे जे आहे त्याला कारण म्हणतात. घडा तयार व्हायचा असेल तर वेगवेगळ्या 3 गोष्टी लागतात. निदान 2 अनिवार्य आहेत, एक सोबत म्हणून आहे. 3 गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट, घडा तयार करायचा असेल तर माती असणे अनिवार्य आहे. मातीशिवाय घडा तयारच होऊ शकत नाही. मग ही जी माती आहे ज्याच्यामुळे घडा तयार होतो त्या मातीला कारण असं म्हणतात. आणि ती माती जी मूळ कारण आहे त्या घड्याची, जिच्या पासून घडा तयार होतो, तिला शास्त्राने आणखीन पुढचा शब्द वापरला, उपादान कारण. तिला उपादान कारण असं म्हणतात की ज्या गोष्टीपासून ती गोष्ट, दुसरी कार्य प्रकारची गोष्ट निर्माण झाली असेल. पण आता पुढचा महत्वाचा विषय, नुसतीच माती आहे आणि त्याचा आपोआप घडा झाला असं होऊ शकतं का? तर त्याचंही उत्तर आहे नाही. म्हणजे काहीतरी त्याला एक दुसरी गोष्ट लागते. कोणती? त्याचं उत्तर आहे निमित्त कारण.
शास्त्राने दुसरा शब्द वापरला. पहिलं वापरलं उपादान कारण, दुसरा शब्द वापरला निमित्त कारण. उपादान कारण याचा अर्थ ज्या गोष्टीपासून कार्य निर्माण झालं ते. निमित्त कारण म्हणजे काय, तर त्याचं उत्तर आहे ज्या व्यक्तीच्या द्वारे. कारण कुठला तरी चेतक घटक, व्यक्ती शब्दाचा अर्थ माणूसच घेऊ नका, त्या गोष्टीच्या मागे असणारं चैतन्यशील अशा प्रकारचं कुठलं तरी तत्व असल्याशिवाय त्या गोष्टींमध्ये परिवर्तन होत नाही. त्या मातीचा गोळा सुद्धा, ते काही कीटक असतात, मातीचा गोळा तयार करतात, माती उचलून आणतात, त्यापासून घर तयार करतात. तो कीटक जो आहे तो सजीव आहे शेवटी. आणि त्या सजीवत्वाचा भाग जोपर्यंत, म्हणजे ज्याला चैतन्य म्हणतात, ते जोपर्यंत मागे असणार नाही तोपर्यंत उपादान कारणाचं कार्यात रूपांतर होऊ शकत नाही. आणि म्हणून दुसरी गोष्ट अत्यंत आवश्यक आहे, जिला निमित्त कारण असं म्हणतात. याचा अर्थ चेतन असणारा कोणता तरी घटक. अर्थात ह्या दोनच गोष्टी असल्याने होईल का, त्याचं उत्तर तयार करता येऊ शकतो, पण काही गोष्टी आणखीन लागतात, त्यांना सहयोगी कारण असं म्हणतात. मग सहयोगी कारण म्हणजे कोणतं, जसं तेच घड्याचं उदाहरण पुढे चालवा, की घडा तयार करायचा असेल तर माती हे उपादान कारण आहे, करणारा कुंभार हे निमित्त कारण आहे. त्या कुंभाराला लागणाऱ्या बाकीच्या ज्या गोष्टी, मग त्याचं चाक असेल, ते चाक फिरवायला लागणारी काडी असेल, त्याची भट्टी असेल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, यांना निमित्त कारणाला उपयोगी असणाऱ्या आणि म्हणून सहयोगी कारण असं म्हणतात. अर्थात हे काही नसलं तरी घडा तयार होईल, तितका सुबक नाही होणार, तितका व्यवस्थित नाही होणार. सुकवल्यात जसा भट्टीत शेकल्या जाईल तितका नाही शेकल्या जाणार, पण नुसता उन्हात ठेवूनही तो वाळू शकतो. त्यातला भाव लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे जे सहयोगी आहेत ना, हे अगदीच अनिवार्य परिस्थितीत नसले तरीही कार्य होऊ शकतं. पण दोन तर अनिवार्य आहेत, माती तर पाहिजेच पाहिजे आणि कुंभार तर पाहिजेच पाहिजे. आपोआप मातीचा घडा होणार नाही आणि कुंभाराजवळ माती नसली तरी घडा होणार नाही. म्हणून या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत, ज्याला एकाला म्हटलं उपादान कारण, दुसऱ्याला म्हटलं निमित्त कारण. भगवंताच्या बाबतीमध्ये वर्णन करताना, कारण शेवटी सगळं परमात्म्यापर्यंत न्यायचंय. कोणताही उपदेश तुम्हाला परमात्मचरणी स्थिर करणे हाच त्यातला विषय आहे. कशा करता, तर आपण जो मूळ प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या. आनंदी कसं व्हायचं, त्याचं उत्तर एकच आहे. जी गोष्ट, जी वस्तू, ज्याला शास्त्राने वस्तू म्हटलं म्हणून मी मुद्दाम गोष्ट म्हटलं, कारण व्यवहारातला गोष्ट शब्द वापरू नका. वस्तू शब्दाचा अर्थ जे वास्तव आहे त्याला वस्तू असं म्हणतात. आणि मग वस्तू काय आहे, ते एकटा परमात्मा वस्तू आहे. आणि मग आनंदी व्हायचं असेल तर त्या वस्तू असणाऱ्या, आनंदी असणाऱ्या परमात्म्याशी एकरूप व्हावं लागेल. म्हणजे आतापर्यंतचे सगळे गुण जे सांगितले त्या सगळ्या गुणांच्या नंतर आता शेवटचे जे दोन गुरु आपल्या समोर ठेवणार आहेत, ते गुरु ठेवत असताना आपल्याला परमात्म तत्वाकडे दत्तप्रभू वळवतायत, परब्रह्माकडे आपल्याला ते वळवतायत. आणि म्हणून त्या दृष्टीने विचार सांगतायत की शेवटी आनंदी व्हायचं असेल ना, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी व्यवहारातल्या सांगितल्या, या पद्धतीने व्यवहारात गुण मिळवावेत, या पद्धतीने व्यवहारात वागावं. पण शेवटी अंतिम पर्याय काय आहे, त्याचं उत्तर आहे जो स्वतः आनंद रूप आहे त्या परमात्म्याशी एकरूप होणे. दुसरा मार्गच नाहीये, लक्षात घ्या. परमात्म्याशी अनुसंधान ठेवणे. अनुसंधाना वेदांतातला पुन्हा वेगळा परिभाषेचा शब्द आपल्या समोर मुद्दाम सांगतो की अनुसंधान याचा अर्थ सातत्यपूर्ण चिंतन. त्याचा विचार पुढे आपल्या समोर येणार आहे. कसा आहे तो परमात्मा ते सांगत असताना त्या गुरुचं वर्णन ते आपल्या समोर करतात. आणि गुरुच्या माध्यमातून आता जी प्रक्रिया सांगितली ती परमात्म्याची प्रक्रिया सांगतात. अभिन्न, निमित्त, उपादान, कारणत्व. कारण परमात्म्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केलं असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा हे विश्व निर्माण करण्याकरता जसं कुंभार बाहेरून काही माती आणतो तशी त्यांनी आणलेली नाहीये, किंवा मातीपेक्षा कुंभार जसा वेगळा असतो तसाही परमात्मा नाहीये. तो परमात्मा स्वतःच उपादान कारणही आहे आणि तोच निमित्त कारण आहे. आता मगाशी समजून घेण्याकरता आपण घटाचं उदाहरण घेतलं, पण आता जेव्हा मी म्हणतोय की दोन्ही एकच आहे, तेव्हा तुम्ही म्हणाल असं कसं असू शकतं, दोन्ही एक कसं असेल, दोन्ही वेगवेगळेच असले पाहिजे, माती कुंभार कसा असेल आणि कुंभार माती कसा असेल. त्याचं उत्तर आहे तो दृष्टांत तेवढ्याच पुरता समजून घ्यायचा आहे.
कारण दृष्टांत एकदेशी असतात. एकदेशी याचा अर्थ तेवढी गोष्ट समजून घ्यायची. घडा बनण्यासाठी माती आवश्यक आहे म्हणून तिला उपादान कारण म्हणतात. घडा बनण्यासाठी चैतन्य असणारं अशा प्रकारचं कुंभार तत्व आवश्यक आहे म्हणून त्याला निमित्त कारण म्हणतात. एवढा विषय समजला की मग बाकी तो दृष्टांत बाजूला ठेवायचा. आता वेगळा दृष्टांत देतात की ज्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. कोणत्या? दत्त महाराज म्हणतात मी पुढचा गुरु केलाय ऊर्ण नाभी. मोठा सुंदर शब्द आहे ऊर्ण नाभी. नाभी याचा अर्थ बेंबी. ज्याच्या बेंबीतून ऊर्ण म्हणजे ऊन निघतं याचा अर्थ धागा निघतो त्याला ऊर्ण नाभी असं म्हटलं. आणि मग ऊर्ण नाभी कोण आहे तर त्याचं उत्तर आहे भिंतीवर जाळे विणणारा जो कोळी आहे त्या कोळ्याला ऊर्ण नाभी असं संस्कृतमध्ये म्हणतात. त्या ऊर्ण नाभीला पुढचा गुरु केलाय का? कारण आता लक्षात घ्या ते जे जाळं त्यांनी तयार केलेलं आहे त्या जाळ्याकरता तोच उपादान कारण आहे आणि तोच निमित्त कारण आहे. त्याच्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथींमधून जो स्राव निघतो तो त्याचा स्राव हेच त्याचं उपादान कारण आहे आणि तो स्वतः त्या स्रावांनी युक्त असलेला तो कोळी हेच निमित्त कारण आहे. तो बाहेरून काही आणत नाही. म्हणून मगाशी जी मी घट्ट्यांची उदाहरणं दिले मातीचे गोळे करणारे कीटक सांगितले पण ते कीटक माती बाहेरून वापरतात. ते घरट तयार करण्याकरता ते पक्षी ते किडे माती बाहेरून वापरतात. पण कोळ्याच्या जाळ्याचं वर्णन असं आहे किंवा वैशिष्ट्य असं आहे की त्यात कोळी बाहेरून काहीच आणत नाही. उलट तो आपल्या शरीरातल्या स्रावांनी ते जाळं तयार करतो आणि विणणाराही तोच असतो. दोन्ही गोष्टी एकत्र असतात. निमित्त आणि उपादान दोन्ही कारण तोच असतो. आणि मग असा परमात्मा आहे याच्याकडे लक्ष वेधायसाठी दत्तप्रभू त्याला गुरु करतात. आणि काय मजेदार शिकले? पहिली महत्वाची गोष्ट शिकले तो स्वतःच्याच माध्यमातून सगळ्या गोष्टी तयार करतो. बाहेरून काही आणत नाही. याचा अर्थ तो स्वतः सिद्ध आहे. स्वयंप्रभा अशा प्रकारची त्याची अवस्था आहे. स्वतः सिद्ध अशी त्याची अवस्था आहे. दुसऱ्या कुठल्या बाहेरच्या गोष्टीची आवश्यकता पडत नाही. त्या पद्धतीची रचना त्यांनी सांगितली. आणि मग दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली असं जाळं जेव्हा तो तयार करतो तेव्हा त्या जाळ्यामध्ये असंख्य कीटक अडकतात. असंख्य जीव अडकतात. पण गंमत अशी आहे की त्या जाळ्यावर तो स्वतः मात्र वाटेल तसा फिरत राहतो आणि चुकूनही अडकत नाही. परमात्म्याचं नेमकं हेच स्वरूप आपल्याला भगवान दत्तप्रभू अधोरेखित करून सांगतात की परमात्मा ह्या सगळ्या विश्वाची निर्मिती करतो. या विश्वात नाना प्रकारच्या त्रिगुणांच्या स्वरूपामध्ये सगळ्या विश्वामध्ये वेगवेगळ्या गुणांची खेळ करतो आणि सगळ्या गुणांचे खेळ केल्यानंतर सुद्धा त्या गुणांनी लिप्त झालेले जीव वेगवेगळ्या प्रकारचे सुखदुःख भोगत राहतात. पण असा परमात्मा जेव्हा या जगामध्ये अवतार धारण करून येतो म्हणजे स्वतः त्या जाळ्यात येतो तेव्हा तो मात्र अडकत नाही. इतर वेळा तो बाजूला बसलेला असतो. पण जेव्हा कोणीतरी एखादा कीटक अडकलेला आहे त्या कीटकाला खाण्याकरता किंवा सोडवण्याकरता दोन्ही गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. त्या कीटकाला खाण्याकरताही यायचं असेल किंवा सोडवण्यासाठी यायचं असेल तरी तो कोळी जेव्हा त्या जाळ्यात येतो तेव्हा तो अडकत नाही. ती जी त्याची रचना आहे ती समजून घ्यायची आहे. मी सोडवण्यासाठी यासाठी म्हटलं की जर त्या कोळ्याला वाटलं की नाही आपल्याला हा नको आहे किंवा याला या जाळ्यात अडकवायचं नाहीये या अर्थाने नको आहे म्हणजे नको म्हणजे त्याच्या या अर्थाने नाही म्हणत आहे की याला जाळ्यात अडकवायचं नाही असं ज्यावेळेस त्या कोळ्याला वाटतं ना तेव्हा सोडवणं सुद्धा त्या कोळ्याच्याच हातात आहे. म्हणजे अडकवणं जसं कोळ्याच्या हातात आहे त्यांनी निर्माण केलेल्या जाळ्यात आहे तसं त्या जाळ्यातून सोडवणं सुद्धा त्या कोळ्याच्याच हातात आहे. कोळी आपलं तेवढ्या पुरतं तो धाग्याचा जो भाग आहे तो काढून घेऊ शकतो आणि त्या समोरच्या जीवाला सोडवू शकतो. ही जी रचना आहे ती दत्तप्रभूंना शेवटी आणून पोचवायची आहे. का आता शेवटचे दोन गुरु राहिले. त्या दोन गुरूंच्या याच्यामध्ये त्यांना परमात्म्याकडे आपलं लक्ष वेधायचंय. आणि मग लक्षात घ्या या जाळ्यामध्ये अडकलेल्या जीवांना तुमच्या माझ्यासारख्या दुःखी असणाऱ्या कारण अडकल्यानंतर दुःखच राहणार आहे. जाळ्यामध्ये सुखी असू शकत नाही बंधनात सुखी असू शकत नाही. आणि मग बंधनातून सुटायचं असेल तर सोडवेल कोण? त्याचं उत्तर आहे ज्यांनी बंधनात अडकवलंय तोच सोडवू शकतो. म्हणून जसं कोळ्याचं उदाहरण देताना हे पुढचे सगळे अर्थ आपल्याला समजून घ्यायचे की जसा तो कोळी सगळ्या जीवांना अडकवतो पण त्याला वाटतील त्यांना सोडवू शकतो तसा परमात्मा या संसारात अडकलेल्या त्याच्या भक्तांना त्याला योग्य वाटणाऱ्यांना सोडवत असतो. आणि मग असा सुटला की तो आनंदी असतो.
जाळ्यात अडकलेलं एखादा पाखरू असेल, एखादा पतंग असेल, तो जर सुटला तर काय आनंद असेल त्याचा, याचा विचार करा. तसं या जाळ्यातून सुटला की तो जीव किती आनंदात असेल. तो आनंद प्राप्त करायचा आहे हे ते महाराज यदूंना समजावून सांगताय. आणि मग तसा आनंद प्राप्त करायचा असेल तर भगवान दत्तात्रेय आपल्याला हे समजावून सांगताय की ज्या परमात्म्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केलं, या विश्वाचं जाळं तयार केलं, स्वतःच्याच उपादान आत्ममाया म्हणतात त्याला, वेदांताचा शब्द वापरायचा तर त्या मायेच्या माध्यमातून तो उपादान कारण असतो आणि स्वतःतल्या चैतन्याच्या माध्यमातून तोच निमित्त कारण असतो. जसा ऊर्ण नाभी असतो त्याला जर सोबत घेतलं, त्या कोळ्याला जर वाटलं तर तो कोणालाही सोडवू शकतो. तसं परमात्म्याला शरण गेलं तर परमात्मा आपल्याला या सगळ्या दुःखांच्या बंधनातून सोडवतो. हे मी त्या ऊर्ण नाभीकडून शिकलो असं दत्तप्रभू म्हणताय. त्या परमात्म्याला शरण जायचं म्हणजे काय आणि ते कसं जायचं हे शेवटच्या गुरुच्या रूपात ते उद्याच्या भागात सांगतील, पुढच्या भागात सांगतील. तोपर्यंत जय गजानन.